ओळख आज ताकद तुझ्यातली, ताकद आत्मविश्वासाची, ताकद अश्रूंमागचा आनंद ओळखण्याची, ताकद लढण्याची, स्वतःला सिद्ध करण्याची, ताकद तुझ्यातली प्रत्येक कमतरता दूर करण्याची. लढायचं आहे तुला, ही ताकद घेऊन पुढे जायचं आहे. प्रत्येक अडचणींवर आत्मविश्वासाने मात करायची आहे. भलं मोठं सुंदर हे आयुष्य समोर आहे तुझ्या, अभिमानाने तुला जगायचं आहे. घाबरणं सोडून नव्याने स्वप्नपूर्तीसाठी धडपडायचं आहे. नवीन अनुभव, नवीन आठवणी मिळवायच्या आहेत. यशाचा मनसोक्त उपभोग घेऊन तुझ्यातली कुवत, तुझ्यातली क्षमता तुला सिद्ध करायची आहे. तुला तुझी एक नवी ओळख बनवायची आहे. नमस्कार मंडळी, मी सायली, तुमची जवळची मैत्रीण. मंडळी, आत्ता या क्षणी आपल्या मनात काय चालू आहे, काय भावना आहेत? आपण आपल्या आयुष्यामध्ये समाधानी आहोत का? बऱ्याचदा आपण समाधानी नसतो. आपल्या मनात काय भावना आहेत याची आपल्याला कल्पनाही नसते आणि म्हणूनच आता नवी सुरुवात करायची गरज आहे. आयुष्यामध्ये लहान लहान गोष्टींमध्ये सातत्य राखलं, काही सवयींमध्ये बदल केले की चांगले परिणाम मिळायला सुरुवात होते. सध्या आपण जे आयुष्य जगतोय ते आपणच आपल्या अपेक्षा, इच्छा आणि विचारांनी बनवलेलं असतं. नवी सुरुवात करायची असेल तर नव्याने विचार करायला सुरुवात करायला हवी. आपल्या संपूर्ण आयुष्यावर, प्रत्येक क्षणावर आपल्याला नियंत्रण ठेवायची गरज आहे. आपलं भविष्यकाळ पूर्णपणे कोरा आहे. आपल्याला आपलं जसं भविष्य हवं आहे तसं आपण ते घडवू शकतो. पण त्यासाठी आधी स्वतःला नव्याने घडवायची गरज आहे. प्रत्येक दिवस आपलं आयुष्य घडवण्याची संधी घेऊन येतो. म्हणून नवी सुरुवात आपण रोज करू शकतो. आपल्याला काय हवं आहे, काय करायचं आहे ते चक्क लिहून काढायचं. लिहिता लिहिता बऱ्याच गोष्टींची क्लिअरिटी आपल्याला मिळते आणि मग जे मिळवायचं आहे ते मिळवायचा मार्ग सोपा होतो. आपले असे कोणते गुण आहेत जे बदलण्याची गरज आहे, त्याचबरोबर असे कोणते गुण आहेत जे आपल्याला पुढे घेऊन जाऊ शकतात, त्याचा अभ्यास करून ते सुद्धा लिहून काढायचे. एका नव्या आयुष्याला सुरुवात करण्यासाठी आपण काय करू शकतो आणि काय करू शकत नाही याची माहिती असणं खूप गरजेचं आहे. आपण कोणतं काम अगदी उत्तम पद्धतीने करू शकतो हे एकदा का आपल्याला समजलं की मग आपण त्याचा शस्त्र म्हणून वापर करू शकतो. आणि तुम्हाला माहिती आहे का, जेव्हा आपल्या स्वप्नांची कळी उमलायला लागते तेव्हा तिला थोडासा वेळ देणं, तिला थोडं खतपाणी घालून तिचा सांभाळ करणं खूप गरजेचं असतं. खूप दिवसांच्या नाही तर खूप वर्षांच्या कालावधीनंतर आपल्याला स्वतःचा शोध लागतो ना, तेव्हा आपल्या वेगवेगळ्या रंगांची आपल्याला नव्याने ओळख करून घेणं खूप महत्त्वाचं ठरतं. कारण आपण कोण आहोत हे आपण विसरलेलो असतो. त्यामुळे आपण कोण आहोत ते नव्याने आपल्या समोर यायला लागतं आणि मग त्या सगळ्या कलागुणांची ओळख करून घेणं खूप महत्त्वाचं आहे. एकदा का आपली स्वतःमध्ये गुंतायला सुरुवात झाली की मग आपण आत्मपरीक्षण करायला सुरुवात करतो आणि मग सगळ्याच गोष्टींमध्ये भर पडायला सुरुवात होते. आपल्या विचारांच्या प्रवाहाला एक दिशा मिळते. आपल्या ज्ञानाच्या बगीच्यामध्ये एक अनोखी पालवी फुटते. आपल्या नातेसंबंधांमधल्या अडथळ्यांचं प्रमाण कमी होतं. स्वतःमध्ये एक वेगळाच विश्वास जागा होतो आणि तो विश्वास आपल्याला सतत याची जाणीव करून देत असतो की आता आयुष्याने, नियतीने आपल्यासमोर कोणतीही परिस्थिती निर्माण केली तरी तिच्यासोबत लढायची ताकद आपल्यामध्ये आहे. कारण सर्वात मोठी आणि सर्वात महत्त्वाची लढाई तर आता लढून झाली आहे आणि ती म्हणजे स्वतःसोबतची, जी आपण जिंकलो आहे. आणि त्यापेक्षा कठीण आता कोणती परिस्थिती शिल्लकच नाही आहे. आता फक्त पुढे चालत राहायचं आहे. कारण आता आपल्यासाठी जे योग्य आहे तेच घडत राहणार आहे आणि तसाच आपण विचार करायचा आहे. त्या आत्मविश्वासाचा हा आवाज ऐकून आपण पुन्हा जोमाने आयुष्याची, आपल्या कामाची, आपल्या स्वप्नांची आणि आपल्या नात्याची एक नवी सुरुवात करतो. अशी अचानक पद्धतीने कोणतीही नवी सुरुवात करणं अजिबात सोपं नाही आहे. पण अशक्य गोष्टही शक्य होते जेव्हा आपण आपल्या कामात, आपल्या सवयींमध्ये सातत्य ठेवतो. आपल्या रोजच्या आयुष्याला जेव्हा शिस्त लागेल तेव्हाच आपण नवी सुरुवात करण्यात यशस्वी होऊ शकू. आणि ह्या सगळ्याबरोबर आणखीन एक गोष्ट येते, ती म्हणजे संयम, जी खूप महत्त्वाची आहे. संयम जर आपण आयुष्यामध्ये ठेवला, आपला संयम जर आपण वाढवला तर आपण जे ठरवलं आहे त्यामध्ये नक्कीच आपण यशस्वी होऊ शकू.
फक्त संयम ठेवून प्रयत्न करत राहायची गरज असते. आपण जेव्हा एखादी गोष्ट ठरवतो आणि ती पूर्ण करण्याच्या मागे लागतो त्यावेळी खरा आनंद आपल्याला मिळतो. स्वतःचा आनंद शोधण्यासाठी नवनवीन गोष्टी ठरवणे आणि त्या करण्याच्या मागे लागलं पाहिजे. नवीन सुरुवात करण्याची सगळ्यात महत्त्वाची आणि पहिली स्टेप अशी की ज्या गोष्टी, ज्या व्यक्ती आपली ऊर्जा कमी करतात त्यांच्यापासून स्वतःला दूर ठेवणे. तर आणि तरच आपण आपल्या ध्येयाकडे पूर्णपणे लक्ष देऊ शकू. आपल्याला जे बदल हवे आहेत त्यासाठी संपूर्ण ताकद एकवटून चिकाटीने अखंड प्रयत्न करायला सुरुवात करूयात. संयम ठेवून हार न मानता जोपर्यंत ध्येयप्राप्ती होत नाही तोपर्यंत ध्येयाच्या मागे लागूया. आयुष्य खूप सुंदर आहे. त्याचा प्रत्येक दिवस, प्रत्येक क्षण फक्त आपल्या प्रगतीसाठी घालवूयात. आता काहीतरी करून दाखवायची वेळ आली आहे. एक नवी सुरुवात आपली वाट पाहत आहे. बऱ्याचदा उदास वाटेल, काहीही करू वाटणार नाही, हरकत नाही. जसे आपण आनंदी असतो अगदी तसंच कधी कधी उदास, निराशही वाटणं साहजिक आहे. ती एक भावना आहे. तसंही जगता यायला हवं. पण जास्त काळ उदास न राहता त्यातून बाहेर पडता यायला हवं. कधी कधी अशा परिस्थितीमधून जावं लागतं जेव्हा आनंदी राहणं सोपं नसतं. पण बऱ्याचदा काय होतं माहिती आहे, ज्या परिस्थितीमुळे आपल्याला उदासीनता आलेली असते ती परिस्थिती निघून जाते, ती परिस्थिती बदलते. पण आपण मात्र त्या परिस्थितीमधून आलेल्या निराशेतून बाहेर पडू शकत नाही. कारण आपण प्रयत्नांमध्ये मागे पडतोय. आणि म्हणूनच हे प्रयत्न वाढवायचे आहेत, म्हणूनच नवी सुरुवात करायची आहे. आणि ह्या नव्या प्रवासामध्ये आपले प्रयत्न कमी पडता कामा नयेत. याच प्रयत्नात आपण राहायचं आहे. आपल्याला कोणत्या गोष्टी आवडतात, कोणत्या गोष्टी आवडत नाहीत, आपण काय करू शकतो, आपण कुठून सुरुवात करू शकतो, हे सगळं माहिती नसणं अशक्य आहे. आपण कधी त्याचा शोधच घेतलेला नाही आहे, म्हणून ते आपल्याला माहिती नाही आहे. आता लगेचच स्वतःचा शोध घ्यायला सुरुवात करायची आहे. स्वतःला जाणून घेण्याचा प्रयत्न या नव्या प्रवासामध्ये आपल्याला करायचा आहे. हा प्रवास आपल्याला स्वतःकडे, स्वतःच्या प्रगतीकडे घेऊन जाणारा असेल. आपल्या आयुष्यातला आनंद तो आपल्याला परत मिळवून देणारा असेल. आणि म्हणूनच लगेचच या नव्या प्रवासाला सुरुवात करायची आहे. आपल्या आयुष्याची नवी कहाणी आपण लिहायची आहे. एक नवी सुरुवात आपण करायची आहे आणि ती सुरुवात करण्यासाठी एक नवी कहाणी तुम्ही लिहिण्यासाठी तयार आहात का, ते मला कमेंट्समध्ये नक्की सांगा. आजचा हा व्हिडिओ कसा वाटला हे देखील मला कमेंट करून कळवा. लवकरच अशाच एका छानशा विषयासोबत, व्हिडिओसोबत भेटूयात. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. बाय.